महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असणारे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीच्या निलंगा शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। या तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांचाही समावेश आहे। युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पटेल सगाय समिती अध्यक्ष शेषराव ममाळे, भाजपा शहराध्यक्ष अॅडव्होकेट वीरभद्र स्वामी, तालुकाध्यक्ष इरफान सय्यद, प्रकाश पटणी, सुमित इनानी, अविराज पाटील यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांच्यासह उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, शहराध्यक्ष दिनेश शिंदे, शहर उपाध्यक्ष उमेश कोरे, शहर सचिव बंटी सोनकांबळे, उपाध्यक्ष देवानंद कटके, महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई सूर्यवंशी, मंगलाताई सूर्यवंशी, नितीन सुरवसे, असलम सिराज मुल्ला, सावित्रीबाई सूर्यवंशी, पल्लवी कांबळे, संगीता सूर्यवंशी, महम्मद शेख आदीसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडून भाजपामध्ये प्रवेश केला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी नईम खतीब, निलंगा, लातूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।